नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। आज आपण एकदम जाळीदार मऊ असे घावण्यांची रेसिपी पाहणार आहोत। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगते। तर 2 वाट्या तांदूळ मी स्वच्छ धुवून आणि 4 ते 5 तास आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे आहेत आणि नंतर मग त्यातलं पाणी काढून आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। एकदम बारीक करायचं आहे आणि मग हे पीठ कसं घट्ट असतं, मग लागेल तसं पाणी घालायचं आहे। तर घावण्यांचं जे बॅटर असतं ना ते थोडंसं पातळच ठेवायचं। मीठ घालायचं आणि फुलपात्र घ्यायचं आहे शक्यतो घावना घालण्यासाठी तव्यामध्ये। आणि बॅटर तयार करून झाल्यावर मी कांदा अर्धा चिरला आणि तेलामध्ये बुडवून तो कांद्याने मी तेल लावलं तव्याला। आणि हे बघा, हे असं पसरवायला आपल्याला एकदम इझी व्हायला पाहिजे, असं इतपत पातळ आपल्याला हे घावण्यांचं बॅटर करायचं आहे। बॅटर घातल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायचे लो फ्लेमवर, लो टू मीडियम फ्लेमवर। आणि दुसऱ्या बाजूने उलटून दुसरी बाजू पण शेकून घ्यायची। तर बरीच जण एकाच बाजूने शेकवतात, तर मी दोन्ही बाजू शेकवते। आणि दुसरा घावना पण मी तयार करून घेतला। अगदी पटकन होतात हे घावणे। आणि हे बघा, हे असे खायला तुम्ही चटणीसोबत खा किंवा भाकरी चपातीचा कंटाळा आला त्या दिवशी असे घावणे करून बघा। धन्यवाद।